नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ अर्थात एएमयूआय ग्रुप सी चा फॉर्म भरताना एमपीएससीचं प्रोफाईल कसं बनवावं थोडक्यात आपण बघूया। बघा 2025 मध्ये आरटीओ एएमयूआय ची जाहिरात आलेली नाहीये, पण येणाऱ्या कालावधीमध्ये 460 पदांची जाहिरात येणं अपेक्षित आहे। कदाचित याच ऍड मध्ये ते पुढे जाऊन पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंतही ऍड करू शकतात। सो तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे। फॉर्म भरून तुम्ही ॲटलिस्ट एक मॉक ड्रिल म्हणून घ्या किंवा ॲटलिस्ट तुम्ही एक पूर्व परीक्षा देऊन बघा की तुम्हाला नॉन टेक्निकलचा अभ्यास करताना काय अडचणी येतात। कारण 460 जागा रिक्त आहेच, ती 2025 लाच खरं म्हणजे येणं अपेक्षित आहे। नाहीच आली तर 2026 100% येणं अपेक्षितच आहे। याबद्दल आपण सगळ्या मंत्री महोदयांना, सगळ्या लोकप्रतिनिधींना पण भेटलेलो आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे। यावरती प्रोसेस चालू आहे। याचा पाठपुरावा आमची टीम घेते, पण मात्र तुम्ही एक अभ्यासू म्हणून, विद्यार्थी म्हणून, एक उमेदवार म्हणून हा फॉर्म प्रोफाईल बनवा आणि याचा फॉर्म पण नक्कीच भरा, जेणेकरून ही येणारी एक्झाम जी आहे 4 जानेवारीची एक तुमची मॉक ड्रिल होऊन जाईल। सो या व्हिडिओमध्ये आपण बघूया की प्रोफाईल कसं बनवायचं, प्रोफाईल बनवताना कोणकोणते कागदपत्रे लागतात, फॉर्म कुणाच्या नावाने भरावा, अनुभव माहिती काय टाकावी, या चुका झाल्या तर एलिजिबल होणार नाही हे पण लक्षात घ्यावं। चला मुद्द्याकडे जाऊया आपण। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं नेहमी तुम्हाला मार्गदर्शनपर बॅचेस आम्ही लॉन्च करत असतो। त्यातलीच एक बॅच आहे आरंभ बॅच 2.0 मराठी माध्यमामधली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये ग्रुप बी आणि सी एकत्र शिकवलं जाणार आहे आणि दोघांचा सिलेबस सारखाच आहे। सो पूर्व परीक्षा घ्यायची असेल तुम्हाला 4,999 प्लस जीएसटी आहे आणि पूर्व प्लस मुख्य जर घेतली तर 5,999 प्लस जीएसटी। पण एआरडीओच्या मुलांनी पूर्व परीक्षेची बॅच घ्यावी, त्यांचं मुख्य परीक्षा सिलेबस वेगळा आहे। ओके, ही बॅच चालू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड। त्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट फॅकल्टी, अनलिमिटेड व्ह्यू, किती वेळेस लेक्चर बघू शकता, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, डाउट क्लिअरिंग सेशन आहे आणि मेंटोरिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला पीवायक्यू सेशनची ही बॅच पण अवेलेबल 399 प्लस जीएसटी मी, ज्याद्वारे तुम्हाला अभ्यास कसा करावा हे तुम्हाला डिसाईड करता येणार आहे। सो ह्या दोन्ही बॅचेस इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवर अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे दिवाळीच्या मध्ये तुम्हाला 24 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक बॅच वरती 20% ऑफ आहे। याचा फायदा नक्की करून घ्या। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। बघा तुम्हाला ग्रुप सी मधनं येणारी जी पदं आहेत त्यांचा पगार आणि पदोन्नती तुम्हाला थोडक्यात मी सांगतो। बघा यामध्ये उद्योग निरीक्षक आहे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आहे, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, ह्या त्यांचे सॅलरी स्ट्रक्चर। बघा वेतन संरचना, नियुक्तीचं ठिकाण आणि पदोन्नती आहे। त्याचप्रमाणे लिपिक टंकलेखकचे पद आहेत, त्यामध्ये तुम्हाला ही वेतन श्रेणी आहे आणि एक महत्त्वाचं पद तुम्हाला जे त्याबद्दल बोलतो मी, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर एएमव्हीआय, एक मेकॅनिकलचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता। याला S14 म्हणजे जवळपास तुम्हाला असं म्हणूया 50,000 पर्यंत इनिशियल सॅलरी आहे। त्यात इतर भत्ते पण ऍड करू शकता तुम्ही आणि हे तुमचं काय म्हणूया आपण, तुमचं पदोन्नती आणि लोकेशन आहे जॉबचं। आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे। बघा आता ग्रुप सीचा फॉर्म सुटलेला आहे, 27 ऑक्टोबर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे, नक्की भरून टाका। आता यामध्ये अर्ज करण्यासाठी पहिले काय करावं लागतं, तुम्हाला प्रोफाईल बनावं लागतं एमपीएससीचं। प्रोफाईल बनवलेले असेल तर, प्रोफाईल अपडेट नसेल तर आणि प्रोफाईल बनवलेलीच नसेल तर काय कराल तुम्ही, पहिले मग बघूया आपण प्रोफाईल कसं बनवायचं। बघा नव्याने मी तुम्हाला सांगतो सगळं, एमपीएससीच्या ह्या वेबसाईटला जायचं, mpsc.gov.in या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं। बघा ऑनलाईन फॅसिलिटी वरती, बरोबर आहे, तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटी क्लिक केलं की तुमच्या समोर असा फॉर्म येणार आहे। बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केलं तुमच्यासमोर हे पेज ओपन होतं। ह्या पेजमध्ये तुम्ही ऑलरेडी तुमचं प्रोफाईल असेल तर लॉग इन करू शकता, जर तुमचं प्रोफाईल नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे, न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केलं की समोर तुमच्या बघा ही माहिती भरायची, तुम्हाला तुमचा ईमेल आयडी प्रॉपर टाका आणि ओटीपी घ्या ईमेल आयडी वरती, मोबाईल नंबर प्रॉपर आणि ओटीपी घ्या। तुम्हाला बघा हा ओटीपी इथे एंटर करायचा आहे आणि तो लगेच व्हॅलिड पण करायचा आहे। झाला मोबाईल आणि ईमेल आयडी व्हॅलिड झाला की मग तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। तुम्हाला पासवर्ड टाकताना काळजी घ्यायची, स्ट्रॉंग इथे स्ट्रॉंग ऑप्शन येतो बघा, पासवर्ड स्ट्रेंथ लक्षात घ्यायचं। ग्रीन झाला की तुमचा पासवर्ड कन्फर्म होणार आहे, तो सेम कन्फर्म इथे टाकायचा आहे। डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे माहिती भरायची बघा, व्हॉट इज युअर चाइल्डहुड निकनेम, व्हॉट इज युअर नेम, युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड त्याचं नाव टाकायचं, व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप, जो पण तुम्हाला वाटतो ए प्लस। आता काय प्रत्येक वेळेस बघत बसू नका कोणता ब्लड ग्रुप आहे, जो तुम्हाला वाटतो टाकू पण शकता, माहिती नसेल तर। विच इयर डिड युअर कम्प्लीट युअर HSC, 12वी कधी कंप्लीट केलं, त्यानंतर तुमचं व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, टीचर सरनेम टाका, हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन त्याचं नाव टाका आणि हा तुम्हाला कॅप्चा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, रजिस्टर करायचं आहे। यामध्ये ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि तुमचं नाव, बर्थ डेट ही खूप महत्वाची, याच्यात बदल करता येत नाही। हे टाकल्यानंतर मग तुम्हाला लॉग इन करायचं आहे, कारण तुमचा मेल
मेल आयडी असतो बघा, ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला पासवर्ड जो तुम्ही ते टाकला आहे तो पासवर्ड टाकायचा, हा कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर हा इंटरफेस येतो. यावरती तुम्हाला बघा वाचायला मिळतंय होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन, माय अकाउंट आणि करस्पॉन्डन्स. मग यापैकी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला अकाउंट बनवायचं आहे. अकाउंट बनवायचं आहे मग तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं प्रोफाईल क्रिएशन वरती. प्रोफाईल क्रिएशन वरती क्लिक केलं की तुम्हाला किती स्टेप जायच्या, जवळपास 6 स्टेप जायच्या आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन, ऍड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स आणि अपलोड डॉक्युमेंट करायचे. त्यातला पहिला मुद्दा आहे पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. यामध्ये काय काय भरायचं आहे, आर यू होल्डिंग अँड आधार कार्ड. आधार कार्ड असेल यस करा, नसेल तर नो करा. पण नो केलं तर तुम्हाला बाकीची माहिती भरावी लागते. सो शक्यतो आधार कार्ड सगळ्यांकडे असेलच तर यस करा. त्या आधार कार्डचा नंबर टाका, नेम इन इंग्लिश टाका. हे आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव ऍज इट इज. सरनेम असेल पहिले सरनेम, त्यानुसार नाव टाकायचं. बघा त्यांनी सांगितलंय एक्झॅक्टली ॲज मेन्शन ऑन आधार कार्ड. ते टाकल्यानंतर तुम्हाला सरनेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम. सरनेम म्हणजे तुमचं आडनाव, फर्स्ट नेम तुमचं नाव, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं आहे. फुल नेम इंग्लिशमध्ये ते टाकायचं तुम्हाला बघा. त्यानंतर तुम्हाला इथे प्लीज एंटर युअर नेम ॲज पर द 10th. 10वीला जे नाव होतं तुमचं तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं. बघा लक्षात घ्या, ते नाव टाकायचं जसं होतं तसं. फक्त टाकताना इथे टाकताना किंवा इथे पण इथे टाकताना आडनावच इथे टाकायचं. आडनावचं स्पेलिंग चेक करा, काय 10वीला काय होतं तेच टाका. 10वीला तुमचं नाव काय होतं स्पेलिंग चेक करा, वडिलांचं नाव काय स्पेलिंग चेक करा, ते टाकाल तुम्ही. त्यानंतर तुम्हाला फुल नेम देवनागरीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जातं. बरोबर. पुढे जायचं, तुमचं आईचं नाव टाकायचं, जे नाव असेल 10वीच्या याच्यावरती टाका. डेट ऑफ बर्थ इनबिल्ड आहे ती येणार आहे आणि तुम्हाला जेंडर चॉईस करायचं, मेल फिमेल जे असेल ते हे पण व्यवस्थित टाका. ही माहिती प्रॉपर भरा. चुका जर झाल्या तर नंतर बदलता येत नाही, लक्षात घ्या. पुढे गेलो मी, पुढे माहिती भरायची बघा. मोबाईल नंबर इनबिल्ड येऊन जाणार, तुम्ही टाकला होता पहिलेच. ईमेल आयडी पण येऊन जाणार आहे. तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड इथे शो करा, मॅरिड अनमॅरिड. त्यानंतर नॅशनॅलिटी काय तुमची, मदर टंग काय तुमचं, हे प्रॉपर माहिती भरा. इथे इंडियन टाकणारे सगळे, मदर टंग महाराष्ट्राचे आहात तर मराठी टाकणार तुम्ही. मॅरिड अनमॅरिड मध्ये तुम्ही चेक करा. मॅरिड टाकलं तुम्हाला पुढे विचारलं जातं आणि अनमॅरिड टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही. ओके. वेदर युअर नेम इज चेंज. आता मॅरिड असाल, तुमचं जर नावात बदल असेल म्हणजे लग्नानंतर कदाचित तुम्हाला पतीच्या नावाचे डॉक्युमेंट जर वापरायचे असेल ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तर तुम्ही यस करू शकता आणि नवीन नाव टाकू शकता. तुम्ही जे नवीन नाव टाकाल त्या नावाने तुमचं एक्झामचं हॉल तिकीट येईल आणि त्याच नावावर तुम्हाला आयडी प्रूफ एक्झामच्या वेळेस लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी इंग्लिश हिंदी, तर यस तुम्ही इथे करणार आहे. मराठी विचारते नाही, मराठी हिंदी इंग्लिश मराठी यस यस करायचं आहे. बघा रीड करू शकता यस करा, राईट करू शकता यस करा, इथे पण यस करा. पण त्याने विचारलं काय, कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी, तर यस यस करायचं, नो नो करायचं नाही. तुम्हाला इथे फिजिकल मेजरमेंट तुमचं हाईट टाकायची प्रॉपर टाका, PSI लागते बघा प्रॉपर. त्यानंतर हाईट वेट टाकायचं आहे, चेस्ट तुमची प्रॉपर मोजायची आहे, डिफ्लेक्शन करून किती ते पण टाकायची आहे, फुगवून छाती फुगून किती ते न फुगवता किती ती प्रॉपर माहिती टाका. त्यानंतर कास्ट तुमची जी कॅटेगरी असेल बघा, इथे भरपूर कास्टचे ऑप्शन आहेत तुम्हाला, म्हणजे एवढे आहेत SBC, OBC, SC, ST, NT, AB, KD, EWS, SCBC आणि ओपन अनरिझर्व्ह पण येत आहे, ती माहिती टाका. कास्टची माहिती टाकताना कास्ट टाकल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर 100% टाकावा लागतो. तुमच्या कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो तो नंबर इथे शो करायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कुठून घेतलेला आहे आणि कधी घेतलंय डेट ती पण टाकायची. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे, झेरॉक्स चालणार नाहीये. डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल. आता काहींना नॉन क्रिमिनल लागतं, म्हणजे कोणाला लागतंय बघा, OBCला नॉन क्रिमिनल लागतंय, त्यानंतर SBCला पण लागतंय, त्यानंतर NTच्या सगळ्या B, K, D यांना पण लागतंय, SCBCला पण लागतं. हे सोडलं तर बाकी SC, ST, ओपन आणि EWSला लागत नाही. त्यांना नॉन क्रिमिनल इथे माहिती भरायची असेल तर यस करा. यस केल्यानंतर तुम्हाला बघा ते सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, कधी घेतलं ते पण टाकायचं आहे. आणि नो जर यस जरी केलं आणि हे नाही टाकलं तरी चालणार आहे, पण तुम्हाला फॉर्म भरायच्या लास्ट डेटच्या आतलं NCL मात्र लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर चालेल, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, नो केलं तरी चालतंय. तुम्हाला असेल त्याची माहिती भरा, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर तुम्ही पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, तुम्ही जर दिव्यांग असाल तर यस करा आणि त्याची माहिती भरा. बघा कॅटेगरी डिसेबिलिटी काय तुमची ते टाकायची आहे, त्यानंतर सब कॅटेगरी डिसेबिलिटी टाकायची आहे. त्यानंतर तुमचं पर्सेंटेज किती ते टाकायचं आहे आणि ते व्हॅलिडेट पण करायचं. बघा आता हे जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांचं सर्टिफिकेट हे 40% किंवा 40+ पाहिजे. त्यातल्यात हे ऑनलाईन स्वावलंबनवरनं काढलेलं असेल तरच ते व्हॅलिड होतं, अन्यथा व्हॅलिडेट होत नाही. डिसेबिलिटीचा टाईप टाकायचा आहे बघा, स्वावलंबन, मी SIDM म्हटलं, स्वावलंबनवरनं काढलेलं असावं ते. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, डेट कोणत्या डेटला तुम्ही घेतलं ते पण टाकायचं आहे आणि युनिक UDID नंबर असतो तो पण तुमच्याकडे असेल तर त्याची माहिती इथे भरायची आहे.
त्यानंतर स्पोर्ट पर्सन तुम्ही जर असाल तर त्याबद्दलची माहिती टाकायची. स्पोर्ट तुम्ही कुठून कोणती कॉम्पिटिशन खेळलात, नेम ऑफ कॉम्पिटिशन काय होती, पोझिशन काय होत तुमचं, पिरियड ऑफ टुर्नामेंट फ्रॉम टू कधीपर्यंत होती, सर्टिफिकेट व्हेरीफाय तुम्ही केलेलं आहे का, तर असेल तर येस करा, नसेल तर त्याची ऍटलिस्ट रिसिट नंबर लागते ती तरी पाहिजे फॉर्म भरताना, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट व्हेरीफाईंग ऑथॉरिटी करू शकता. स्पोर्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन नंबर टाकायचा आहे. असेल तर बघा इथून पुढे काय असेल तर, नसेल तर रिसिट नो जरी केलं तुम्ही तर रिसिट नंबर तुमच्याकडे पाहिजेच. म्हणजे तुम्ही व्हॅलिडेट करायला टाकलेली आहे त्याच्या रिसिट नंबरवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि स्पोर्ट पर्सन संदर्भात लक्षात घ्या, तुम्हाला क्लास 1 जागा, क्लास 2 क्लास 3 साठी तुम्हाला ज्या स्पर्धा खेळायला लागतात त्या स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल खेळायला लागतात. स्टेट असाल तर तुम्हाला ग्रुप बी, ग्रुप सी साठी फॉर्म भरू शकतात, सॉरी ग्रुप सी साठी फॉर्म भरू शकता. नॅशनल खेळला तर ग्रुप बी आणि सी साठी फॉर्म भरू शकता. इंटरनॅशनल खेळला असाल तर ए बी सी साठी फॉर्म भरू शकतात. पण तुम्हाला या स्पोर्टमध्ये तुम्हाला मेडल लागेल तर, म्हणजे रँक किंवा मेडल लागेल तर तुम्ही स्पोर्टमधनं फॉर्म भरू शकता. ते सगळं तुम्ही टाकलं. एलिजिबल कशासाठी आहे, तुम्ही ए बी सी डी काय त्याच्यावर क्लिक करायचं आहे, ऍड करायचं. हे झालं स्पोर्ट पर्सन. एक सर्व्हिसमॅन असेल तर त्याची माहिती तुम्हाला प्रॉपर भरायची आहे. या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनचे सगळे डिटेल्स बघा, तुम्ही बघून घ्या. जे एक सर्व्हिसमॅन असेल त्यांनी एक सर्व्हिसमॅन मधनं सुद्धा फॉर्म भरता चालणार आहे, त्याची माहिती भरायची आहे. सेम तुम्हाला तुम्ही जर गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असाल तर त्याची माहिती भरायची आहे. असाल तर येस करा, नसेल तर नो करा, त्याचे डिटेल्स पण तुम्हाला भरायची आहे. डोमेसाइल सर्टिफिकेट ज्यांना ज्यांना रिझर्वेशन घ्यायचं आहे, आरक्षण घ्यायचं आहे, त्या सगळ्यांना डोमेसाइल लागतं. जर डोमेसाइल नसेल त्यांनी सांगितलं बघा, यू विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व कॅटेगरी इफ यू डू नॉट हॅव महाराष्ट्र डोमेसाइल सर्टिफिकेट. ते नसेल तर तुम्ही ओपन मधून जाणार आहात, ओपन रिझर्व जनरल मध्ये जाणार आहात. बाकी कॅटेगरीचे काही तुम्हाला इथे फायदे मिळणार नाही. ते जर असेल तर यस करा, त्याची माहिती भरा. अवेलेबल असेल त्याचा नंबर टाका, त्यानंतर इश्युइंग डिस्ट्रिक्ट टाका, डोमेसाइल इश्युइंग डेट टाका. असेल तर अवेलेबल नसेल तर नो पण करू शकतात, पण फॉर्म भरायच्या लास्ट डेट पर्यंत तुमच्याकडे ते अवेलेबल झालं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन भरायची बघा. रिझर्वेशन तुमचं जे ऍडिशनल काय रिझर्वेशन असेल ते टाकू शकता. असं की प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर यस करा, त्याची माहिती भरा. अर्थक्वेक अफेक्टेड असाल तर त्याची माहिती भरा. आणि तुमचं अंशकालीन कर्मचारी असेल त्याची माहिती भरा. पण यात त्यांनी सांगितलंय यू विल नॉट बी कन्सिडर फॉर ऍडिशनल रिझर्वेशन कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव द रिस्पेक्टिव्ह ऍडिशनल रिझर्वेशन सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट लागेल तुमच्याकडे, नसेल तर तुमचं कन्सिडरेशन होणार नाही. तुम्ही जर अनाथ असाल तर यस करून अनाथचा टाईप कोणता आहे त्याची माहिती भरून तुम्ही सेव्ह करू शकतात. अशा पद्धतीने पहिली माहिती आपण पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह केली सक्सेसफुली. ओके, सेव्ह झाली. नंतर आपण जातो दुसऱ्या मुद्द्याकडे, ऍड्रेस इन्फॉर्मेशन. ऍड्रेस प्रॉपर टाका, एकदम सिंपल आहे. जर सेम ऍड्रेस असेल त्याच्यावर क्लिक करा, सेम ऍड्रेस कॉपी पेस्ट होतो, नसेल तर तुम्ही वेगळं टाकू शकता आणि सेव्ह करू शकता. त्यानंतर हे झालं ऍड्रेस सेव्ह तुमचा. त्यानंतर तुम्ही जाता तिसऱ्या स्टेपला, ऑदर इन्फॉर्मेशन मध्ये. ऑदर इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला इथे तुम्ही जर तुमच्यावरती काही क्रिमिनल केसेस वगैरे असेल हे सगळं वाचून घ्या. असेल तर येस करायची माहिती द्या, नसेल तर नो करू शकता. त्यानंतर पार्टिक्युलर प्राइजेस, मेडल, स्कॉलरशिप तुम्हाला वेगळं काही घेतलंय का, तुम्ही एखादा गेम खेळलाय त्यात काही सर्टिफिकेशन तुम्ही घेतलं असेल त्याची माहिती इथे भरायची, सेव्ह करायची आहे. आणि मग आपण जातोय पुढच्या स्टेपला. पुढची स्टेप बघा, ऑदर डिटेल्स मध्ये. यामध्ये आहे वेदर एनी प्रोसिजर इन पेंडिंग. आता कोर्टामध्ये काही पेंडिंग असेल त्याची माहिती इथे भरू शकता तुम्ही. आणि मग आपण जातोय चौथ्या स्टेपकडे, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. ही माहिती प्रॉपर बरोबर, याच्यामध्ये गडबड होऊ देऊ नका. पहिले 10वीची माहिती भरा, नंतर ग्रॅज्युएशन भरा, नंतर ग्रॅज्युएशन डबल असेल तर डबल भरा, ऑदर असेल ऑदर, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याची पण माहिती तुम्ही टाकू शकता. ही सगळी माहिती तुम्ही ऍड करू शकता. इथे बघा, इथे खाली ऑप्शन, या बॉक्सच्या खाली ऑप्शन असतो क्वालिफिकेशन टाईप मध्ये. 10वी पासून तुमचं जे शिक्षण झालंय पदवीपर्यंत जे पण आहे, किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंत, ही सगळी माहिती प्रॉपर भरायची. सगळं त्यांनी दिलेलं आहे, प्रॉपर भरा. सीजीपी असेल तर सीजीपी कन्वर्ट करा पर्सेंटेज मध्ये, त्याची माहिती तुम्ही इथे भरू शकता. आणि मग आपण जातो 5व्या टप्प्याकडे, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन मध्ये. इथे एक्सपिरियन्स असेल तर येस करा, नसेल तर नो. तुम्हाला ह्या पदाला एक्सपिरियन्सची गरज तशी नाहीये. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालणार आहे. आणि मग हा एक्सपिरियन्स जो आहे तुमचा अपडेट करून सेव्ह करायचा आहे. आणि मग तुम्हाला जायचं आहे लास्ट पेज वरती, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. यामध्ये बघा त्यांनी सांगितलेली माहिती प्रॉपर वाचून घ्या. तुमचा जो फोटो असेल तो 125 ते 130 पिक्सेल मध्ये असणं गरजेचं आहे. आणि तुमची साईनची ती सुद्धा 125 ते 130 पिक्सेल मध्ये असणं गरजेचं आहे. फोटोकॉपी करा, ती रिअरेंज करा आणि फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून सेव्ह करा. अशा पद्धतीने सेव्ह केल्यानंतर
केल्यानंतर खाली हा बॉक्सवर टिक करायचा आहे, हे एक प्रतिज्ञापत्र आहे, आणि मग सबमिट आणि लॉक करायची प्रोफाईल. हे केल्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येत नाही, कोणताच फॉर्म भरता येत नाही. बरोबर. सेव्ह अँड लॉक प्रोफाईल केलं की तुम्ही बघा परत एकदा विचारतं कन्फर्म करायचंय का, तर कन्फर्म येस म्हणायचं आणि मग पुढे जायचंय. मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचंय. बघा ही तुमची प्रोफाईल बनलेली आहे, मग तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर ID पासवर्ड टाकून कॅप्चा टाकायचा, लॉग इन करायचं. हे पेज ओपन होतं. हे पेज ओपन झालं की मग तुम्हाला चेक करायचं आहे माय अकाउंट किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन. बघा ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती क्लिक केलं. पहिले काय केलं आपण, प्रोफाईल क्रिएट झालंय आपलं. मग आता ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती क्रिएट करा. यामध्ये तुम्हाला MPSC ने जेवढ्या ऍड आल्या त्या दाखवते बघा इथे. त्यापैकी ही ऍड आपली ग्रुप सी ची ऍड आहे, बरोबर, ज्यामध्ये AMVIचं पद असतं. मग तुम्हाला ही ऍड दिसते, इथे व्ह्यू करायचं आहे. ह्या व्ह्यू वरती क्लिक केलं. बघा प्रोफाईल बनल्यानंतर हे दिसणार, बरं का दिसणार नाही. व्ह्यू केल्यानंतर ते दाखवते फॉर्म भरण्याची डेट कधीपासून कधीपर्यंत आहे, 27 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे. याची PDF तुम्हाला घ्यायची असेल जाहिरातीचे डाउनलोड करू शकता तुम्ही. आणि मग यावर तुम्ही चेक एलिजिबिलिटीवरती क्लिक केलं की लगेच दाखवते यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. मग इथे अप्लाय करू शकता. अप्लाय करायला इथे ऑप्शन आहे, इथे अप्लाय करू शकता. आता अप्लाय कसं करायचं याबद्दल पुढचा व्हिडिओ माझा आहे, तो एकदा बघून घ्या. इथे फक्त तुम्हाला प्रोफाईल कशी बनवायची MPSC त्याबद्दल माहिती दिली. यामध्ये तुम्हाला जर काही इश्यू असेल मला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावरती उत्तर मी तुम्हाला देतो. सो प्रोफाईल बनवताना प्रॉपर माहिती असलेलीच माहिती भरा, चुकीची माहिती भरू नका. कारण नंतर जेव्हा सिलेक्शन होतं आपलं तेव्हा DB मध्ये आपल्याला अपात्र ठरवलं जातं, कारण भरलेली माहिती चुकीची असते. विनाकारण अनाथाच्या ठिकाणी क्लिक होऊन जातं, विनाकारण अंशकालीन कर्मचाऱ्याच्या वरती क्लिक होऊन जातं. सो स्वतः प्रोफाईल बनवा. प्रोफाईल बनवून स्वतः फॉर्म पण भरा, फॉर्म अप्लाय करा. स्वतः करा. कुणाकडून करून घेत असाल तर शेजारी बसा. कुणाकडून करून घेत असाल तर सगळी प्रिंटआउट घ्या आणि चेक करा बरोबर आहे का. लॉक करा. लॉक केल्यानंतर तुम्ही परत अनलॉक करू शकता. अनलॉक करून परत एडिट पण करू शकता. सो हे सगळं प्रॉपर बघा, मग फॉर्म भरायला अप्लाय करा. विदाऊट प्रॉपर माहिती भरल्याशिवाय अप्लाय करू नका. अप्लाय एकदा केलं की तुम्हाला काही संधी नाही प्रोफाईल बदलायची. नंतर प्रोफाईल बदला, पण त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करून टाकलंय ना, त्या पोस्टला ती प्रोफाईल आता चिपकून गेलेली आहे, तिला बदल करता येत नाही. सो ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर पण करा. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. आणि आमच्या इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस आहेत, ग्रुप B आणि C च्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेची बॅच 4,999 प्लस GST मध्ये, आणि दिवाळी ऑफर 24 ऑक्टोबरपर्यंत ही बॅच तुम्हाला 20% ऑफ मध्ये पण आहे. सो या फी मध्ये 20% अजून ऑफ मिळणार आहे. सो लगेच जॉईन करा. आणि PYQ अनालिसिसची बॅच पण अवेलेबल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20% ऑफ असणार आहे. बॅचेस घेण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर आमच्या नंबरला कॉल करू शकता. अजून काही माहिती लागली तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.